आहे 70च्या दशकातील सर्वात उंच बिल्डिंग आणि त्या काळी ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती. आपल्या भारताचा इंडिपेंडन्स डे साजरा होतोय. इथे ह्या सर्व आपले ट्राय कलरच्या लाईट्स दिसत आहेत. आपण भारतीय म्हणून खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या आपल्या सर्वांचं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहोत न्यूयॉर्कला. आज आपण न्यूयॉर्क सिटी एक्सप्लोअर करणार आहोत. आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला जातो. आपल्या भारतीय फ्लॅग तिथे होस्ट केला जातो. त्यासोबतच संध्याकाळी तिथल्या सर्वात उंच बिल्डिंगवरती आपल्या ट्राय कलरच्या लाईट्स असतात. तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चेअर ॲट ट्रेन स्टेशन. आता आम्ही न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरला जाणार आहोत. इथे आता वरती स्ट्रीटला जायचं स्ट्रीट लेवलला. इथे आहे मॅडिसन स्क्वेअर गार्डन, जे की आहे पेन स्टेशनच्या अगदीच शेजारी. तो जसे मुंबईमध्ये कालीपिली टॅक्सी आहे तशीच न्यूयॉर्कची ही टॅक्सी सर्व्हिस आहे, येल्लो टॅक्सी. आणि इथलं एक ओळख बनून गेलेले आहे. जेव्हा कधी न्यूयॉर्कमध्ये तुम्ही फिरता तेव्हा ह्या टॅक्सीज तुम्हाला दिसतात आणि याचे सोवेनियर देखील भेटतात. त्यामुळे ही एक न्यूयॉर्कची ओळख आहे, येल्लो टॅक्सी. ही आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. इथे संध्याकाळी ट्राय कलर्स पाहायला मिळणार आहेत. 15 ऑगस्ट आपला इंडियाचा इंडिपेंडन्स डे ते सेलिब्रेट होणार आहे. या बिल्डिंगवरती इथे ट्राय कलर्स पाहायला मिळणार आहेत. उंच उंच बिल्डिंग आहे. तिथे ह्या सर्व कलरफुल बिलबोर्ड्स आहेत. हीच आहे अमेरिकेची ओळख, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची ओळख. आणि ह्या जगभरातून सर्व त्यामध्ये आपलं भारतीय स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. आज इथे 15 ऑगस्टला आपला भारताचा डे साजरा करण्यात आला. या ठिकाणी आम्हाला थोडासा उशीर झाला, पण त्याचा एक फोटो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर. बऱ्याच दिवसापासून आम्हाला ही बोट राईड करायची होती आणि आजच्या दिवसा इतका परफेक्ट दिवस कोणताच नसेल असं मला वाटतं. कारण जो काही आम्ही व्ह्यू पाहिला होता तो खरंच खूप जबरदस्त होता. तर या बोट राईडसाठीचे पासेस आमच्याकडे होते. त्याचे आम्ही तिकीट्स इथून घेतले. संध्याकाळी 7 ते 9 असे हे बोट राईडचा टाईम होता. इथे VIP तिकीटसाठी फक्त सीट्स रिझर्व होत्या. बाकी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती इथे सर्व सीट्स अवेलेबल होत्या. यासाठी आमची थोडीशी घाई चालली होती कारण आम्हाला डेकवरती सीट हवी होती.
पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण आम्हाला तिथे सीट मिळाली नाही. सर्व डेकवरती सीट्स फुल होत्या. अशी काहीशी इथे सिटिंग अरेंजमेंट होती. दोन्ही बाजूने खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळत होता. इथे गाईड देखील होता, टूर गाईड होता. तो खूप छान माहिती, प्रत्येक गोष्टीची माहिती सांगत होता, प्रत्येक बिल्डिंगबद्दल माहिती सांगत होता. या टूरमध्ये जे जे अट्रॅक्शन इन्क्लूड होते त्या सर्व अट्रॅक्शनबद्दलची खूप छान माहिती सांगत होता. याच बोटमध्ये इथे खाली कॅफे देखील होता. थोडीशी पेटपूजा झाल्यानंतर आम्हाला फायनली डेकवरती जागा मिळाली आणि पाहायला मिळाला हा सुंदर असा नजारा. खूप सुंदर असा सनसेट पाहिला आणि त्याच्यानंतर जो व्ह्यू आम्ही पाहिला तो खरंच एक भारतीय म्हणून अभिमानास्पद होता. कारण नेहमीच या राईडमधून न्यूयॉर्कची स्कायलाईन पाहायला मिळते, सर्व लाईटचा झगमगाट पाहायला मिळतो, पण आज आम्हाला इथून भारताची झलक पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट या बिल्डिंगवरती ट्राय कलरचे इथे हे लाईट्स केल्या होत्या आणि खूप सुंदर व्ह्यू होता.